नमस्कार छत्रपती संभाजीनगरवासीय. माझं नाव विवेक डोके. मी करिअर काउन्सिलर. आज छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी व पालक यांच्याशी थोडंसं मनोगत व्यक्त करत आहे. मी माझा स्वतःचा थोडासा परिचय करून देतो. माझं शिक्षण झालेलं आहे BTech इन मेकॅनिकल, त्याच्यानंतर MTech इन मेकॅनिकल फ्रॉम NIT सिलचर आणि त्याचबरोबर याच क्षेत्रामध्ये मी PhD मध्ये कार्यरत आहे. त्याच्याबरोबरच पुण्यामध्ये जे नामांकित कॉलेजेस आहेत, DY पाटील झालं, ISPM झालं, अशा वेगवेगळ्या इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये मी अध्यापनाचं काम ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून केलेलं आहे. त्याच्याबरोबरच मागील 10 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील जसं की पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक आणि चंद्रपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यार्थी व पालकांना करिअर विषयी मार्गदर्शन करत आहे. तरी सुद्धा तुम्ही 115 वाला आणि 50 वाला दोघात त्याच एकाच बेंचवर बसले पाहिजे, त्याचे आम्ही प्रोव्हिजन करू. करिअर काउन्सिलिंग मध्ये आम्ही आतापर्यंत एकूण 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित कॉलेजेस मध्ये, तर मी सांगेल पर्सेंटाईल 99.90 लागतील, पण 200 पैकी जरी तुम्ही 165 मार्क आले, कारण तुम्ही मार्क्स मध्ये एक्झाम देणार आहे, किती आले 165, तरी सुद्धा तुम्हाला COEP ला ऍडमिशन मिळेल. आणि तेवढंच चांगलं कॉलेज म्हणजे मुंबईचं VJTI कॉलेज. आणि आमच्या करिअर काउन्सिलिंगला ब्रांचेस असून त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत आहेत. आपका स्वागत है मुल्क की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए. Equinix IT Solutions लैपटॉप 8,000 रुपए से शुरू, डेस्कटॉप 8,000 रुपए से शुरू, iPad 8,000 रुपए से शुरू और तब 30,090 रुपए से शुरू. सभी डिवाइस पर 3 महीने से लेकर 6 महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है. बिल्कुल ही न्यू लैपटॉप, बेस्ट परफॉर्मेंस, बेस्ट बैटरी परफॉर्मेंस. आप एक बेहतरीन लैपटॉप के पात्र हैं. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज 2024 असेल किंवा या 21व्या शतकामध्ये सर्वच पालक, मग वेगवेगळ्या फायनान्शियल बॅकग्राऊंडचे पालक असतील, जसं की हायर क्लास असतील, मिडल क्लास असतील, अप्पर मिडल क्लास असतील आणि जे गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत, तर आज सगळ्यांचाच ओढा जो आहे ते चांगलं शिक्षण घेण्यासाठी आहे. आज आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी नंतर बरेच बदल होत आलेले आहेत. आजकाल पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा एक असा समज झालेला आहे की एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजची फीस जर खूप जास्त असेल, त्या कॉलेजेसचं इन्फ्रा जर खूप चांगलं असेल, तर पालकांना असं वाटतं की हे कॉलेज खूप चांगलं आहे. पण आपण या टीचिंग लर्निंगच्या एरियामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षक, याच्याकडे आपण कुठेतरी दुर्लक्ष करत आहे. मला असं वाटतं की चांगल्या इन्फ्रा किंवा जास्त फीस याच्यापेक्षा त्या तुम्ही ज्या शाळेमध्ये प्रवेश घेणार आहेत त्या शाळेमध्ये चांगले शिक्षक आहेत का नाहीत याचं तुम्ही तपासणी केली पाहिजे. त्याच्याबरोबरच मला इथं अजून थोडंसं स्कूल एज्युकेशन बद्दल बोलायचं झालेलं आहे की आज सगळेच पालक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच एक इंग्लिश मिडियमचा ट्रेंड आलेला आहे. आणि त्या इंग्लिश मिडियमच्या ट्रेंडमुळे काय झालेलं आहे की मराठी माध्यमांची शाळा, त्या शाळेकडं थोडंसं दुर्लक्ष होते. बऱ्याच मराठी माध्यमांची जी शाळा आहेत किंवा उर्दू माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळेने आज काय केलेलं आहे की त्यांना पण आपलं स्वतःचं मॉडिफिकेशन करून सेमी इंग्लिशमध्ये गेलेलं आहे. आता इथं विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक प्रश्न निर्माण आलेला आहे, त्यांना परत ऐकवलं जातं की नाही, आप CBSE बोर्ड में एडमिशन लो, आप स्टेट बोर्ड में एडमिशन लो, आप ICSE बोर्ड में एडमिशन लो. अगर हम महाराष्ट्र की बात करेंगे तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट शाळा या स्टेट बोर्डाच्या आहेत. फारच कमी म्हणजे नगण्य शाळा या CBSE बोर्डाच्या आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. आणि त्याच्याबरोबर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण केंद्रीय विद्यालय म्हणतो किंवा नवोदय विद्यालय म्हणतो, तर बऱ्यापैकी CBSE आणि ICSE बोर्ड आहेत यांच्या ज्या शाळा आहेत त्या बऱ्यापैकी शाळा या प्रायव्हेट शाळा आहेत. आणि त्या ठिकाणी खूप सुंदर बिल्डिंग अशा बांधलेल्या गेलेल्या आहेत आणि त्या शाळांची फीस ही लाखोंच्या घरात आहे. आणि हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्या गोष्टी आणि हा दिखावा बघून बरेच गरीब आणि मध्यमवर्गीय पालक हे त्या ठिकाणी लाखो फीस देऊन ॲडमिशन घेत आहेत. पण ते ॲडमिशन कुठल्या बोर्डसाठी घेत आहेत, तर ते इंग्लिश मिडियम आणि CBSE बोर्डसाठी घेत असतात.
परत जसं ती मुलं 7वी पर्यंत जाता, 7वी ते 10वी पर्यंत जाता, त्याच्यानंतर ते काय करताय की परत शाळेमधून वेगवेगळे फाउंडेशनचे क्लासेस लावताय. मग जेईचं फाउंडेशन असेल, नीटचं फाउंडेशन असेल. आज जर आपण औरंगाबाद शहराचा विचार केला तर जे पूर्वी कोठा, मुंबई, पुणे अशा ठिकाणचे क्लासेस आज आपल्या गल्लोगल्लीमध्ये आलेले आहेत. आणि गल्लोगल्ली प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना असं दाखवलं जातं की हा तुमचा मुलगा, तुम्ही आमच्या क्लासेसमध्ये प्रवेश घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही IIT, NIT किंवा डॉक्टर होणार आहे असं भासवलं जातं. परंतु सत्य परिस्थिती जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. मला इथं तुम्हाला सांगायचा मुद्दा हाच आहे की बघा, आपल्याला आपण ज्या ठिकाणी ऍडमिशन घेतोय, म्हणजे आपण CBSE बोर्डला घेतोय किंवा स्टेट बोर्डला घेतोय, तर आपण काय बघितलं पाहिजे की त्या ठिकाणचे शिक्षक कसे आहेत, त्या ठिकाणी जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. मला इथं सांगताना सांगायचं आहे की एखादी शाळा मराठी माध्यमाची शाळा आहे, त्या मराठी माध्यमाची शाळा थोडीशी मॉडिफाईड झालेली आहे, ती सेमी इंग्लिश झालेली आहे. सो सेमी इंग्लिशमध्ये बेसिकली काय होतं, तुमचे जे 2 महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, विज्ञान आणि गणित, हे दोन्ही सब्जेक्ट हे तुम्हाला इंग्लिशमधून शिकवले जातात. जेणेकरून 10वीच्या नंतर जेव्हा तुम्ही पुढील प्रवेशाचा विचार करता त्यावेळेस तुमच्याकडे 3 स्ट्रीम आहेत. एक आहे आर्ट आहे, कॉमर्स आहे आणि सायन्स आहे. सो मेजॉरिटी मुलं सायन्सला जातात आणि त्या ठिकाणी असणारे सब्जेक्ट्स म्हणजे कोणता आहे, तर तुमचं जे गणित आहे ते गणित समोर असणार आहे. आणि जे तुमचं विज्ञान आहे त्या विज्ञानचं बायफर्गेशन 3 सब्जेक्टमध्ये झालेलं आहे. त्याला आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असं म्हणतो. आता जर तुम्ही प्रवेश संपूर्ण म्हणजे पूर्ण इंग्लिश मीडियम मध्ये घेतलं तर काय होतं, जे इतर सब्जेक्ट आहेत, जे भाषा विषय आहेत, जसं की आपला भूगोल झाला, ज्याला आपण जॉग्राफी म्हणतो, नागरिक शास्त्र म्हणतो, इतिहास म्हणतो, हे जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट आपल्या मातृभाषेमध्ये चांगले समजू शकता. ते सब्जेक्ट आपण इंग्लिश भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली विनाकारण हे सब्जेक्ट पुढे प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घेताना नाही येत. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी आपण इंग्लिश मीडियम किंवा CBSE ला जाण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, जे सेमी इंग्रजीच्या शाळा आहेत त्या शाळेकडे गेलं पाहिजे. आता थोडंसं आपण बोर्डाबद्दल बोलूया. महाराष्ट्र बोर्ड जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि दुसरं जे बोर्ड आहे ते CBSE बोर्ड आणि ICSE बोर्ड. नॉर्मली ICSE बोर्ड आणि CBSE बोर्ड जे आहे, या ICSE बोर्ड आणि CBSE बोर्डच्या शाळेच्या फीस खूप जास्त आहे. पण जेव्हा तुम्ही 12वी नंतर तुम्ही जेव्हा प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घेता, म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे कोणते आपण जरासं बघूया. म्हणजे असे कोर्सेस जे कोर्स केल्यानंतर आपल्याला प्रोफेशन, आपण कोणत्या तरी प्रोफेशन मध्ये जाणार आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला जॉब लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आज महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये सर्वाधिक जॉब ऑपॉर्च्युनिटीज या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आहेत. मग अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पण कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. आता कम्प्युटर सायन्सच्या आतमध्ये पण खूप साऱ्या सब ब्रांच आले, जसं की आज तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, न्यूरल नेटवर्क्स आणि त्याच्याबरोबरच आता हायब्रिड ब्रांचेस पण आलेले आहेत. कम्प्युटर आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. सो याच्या पुढं म्हणजे हे जे या ज्या अभियांत्रिकी क्षेत्र आहेत या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रवेश घेतानाच आपण थोडंसं बघूया. सो आता महाराष्ट्रामध्ये प्रवेशाचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. 1ली ते 12वी पर्यंत आपल्याकडं हा ऑप्शन आहे की आपण किती पैसे भरून, काहीही भरून चांगल्या शाळेला प्रवेश घेऊ शकतो. पण 12वी नंतर प्रवेश घेण्यासाठी आपल्याला चांगल्या कॉलेजेसमध्ये जावं लागणार आहे. आपण थोडंसं इंजिनिअरिंग साईडचं बघूया. सो कोणती चांगली महाविद्यालय आहेत भारतामध्ये, सो IITs आहेत, NITs आहेत, IIITs आहेत. यांचे प्रवेश कसे होणार आहे, तर IITs, NITs आणि IIITचे प्रवेशासाठी JEE मेन्स ही एक्झाम घेतली जाते आणि मेन्सच्या नंतर IIT साठी परत तुम्हाला JEE ॲडव्हान्स द्यावं लागतं आणि त्या JEE ॲडव्हान्सच्या परीक्षेच्या बेसिसवर तुम्हाला IIT मध्ये जाता येतं. JEE मेनच्या बेसिसवर तुम्हाला NIT आणि IIIT ला जाता येतं. आता आपण थोडंसं महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसचा विचार करूया. सो महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस म्हणजे कोणते कॉलेजेस आहेत, तर अभियांत्रिकीचे टॉप कॉलेजेस म्हणजे मग ते COEP आहे, मग ते VJTI आहे, मग SPITI वालचंद आहे, PICT आहे. त्याच्याबरोबरच इतर पुण्यातले नामांकित कॉलेजेस म्हणजे कमिन्स आहे, PCCOE आहे, DY पाटील आहे. तर आता या ठिकाणचं प्रवेशाचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया. सो इथं काय होतं की येथील
म्हणजे या ठिकाणी 20% हा संस्था सरावाचे प्रवेश असतात आणि इतर 85% प्रवेश हे महाराष्ट्र सीईटीच्या बेसिसवर राखीव आहेत आणि 15% प्रवेश हे JEEच्या बेसिसवर राखीव आहेत. आता मला ही महाराष्ट्र सीईटी एक्झाम म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र या राज्याची सेपरेट अशी परीक्षा आहे आणि त्याच्यासाठी आपला जो बेसिक धरतीचा जो प्रोग्राम आहे किंवा जे बोर्ड आहे ते बोर्ड म्हणजे स्टेट बोर्ड आहे. इथं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय मिस्टेक केलेली असते की त्यांनी विनाकारण इंग्रजीच्या 88 पै CBSE बोर्डला ऍडमिशन घेतलेलं असतं आणि जो JEEचा अभ्यासक्रम आहे किंवा IIT NIT ला जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला NCERT पॅटर्न किंवा CBSEचा करिक्युलम तुम्हाला कामाला येणार आहे. पण आता इथं आपण थोडंसं विचार करण्याची गरज आहे की बाबा आपल्या औरंगाबाद शहरामधून जर आपण आज औरंगाबाद शहराचा विचार केला तर या औरंगाबाद शहरामध्ये उस्मानपुरा या ठिकाणी खूप सारे क्लासेस आहेत आणि त्या ठिकाणी आसपासचे जे जिल्हे आहेत मग बीड असेल, जालना असेल, परभणी असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल या भागातून विद्यार्थी किंवा धाराशिव असेल, लातूर असेल या भागातून विद्यार्थी आपल्या या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागामध्ये औरंगाबादमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आणि आज आपल्याकडं असं दिसतं की प्रत्येक क्लासेसच्या बाहेर म्हणजे मी असं म्हणेल की गल्लोगल्ली क्लासेस झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की आपण ते क्लासेस लावले म्हणजे आपल्याला असं भासवलं जातं की ते क्लासेस आपण लावल्यानंतर आपण IITला किंवा NITला किंवा आपण डॉक्टर होणार आहे असं आपल्याला दिसतं. पण वास्तुस्थिती जराशी वेगळी आहे. मला असं सांगायचंय की एकूण 40-50 हजार मुलांपैकी फक्त 100 ते 150 विद्यार्थ्यांना CBSE बोर्ड आणि JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्सचा फायदा होणार आहे. त्याच पद्धतीनं तीच गोष्ट आपल्या नीट एक्झामची आहे. परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातली जे सर्वाधिक ऍडमिशन घेण्यासाठी म्हणजे चांगल्या कॉलेजेसला ऍडमिशन घेण्यासाठी जी महत्वाची एक्झाम आहे ती म्हणजे महाराष्ट्र सीईटी एक्झाम आणि त्याच्या बेसिस असणारं बोर्ड म्हणजे कोणतं बोर्ड आहे? स्टेट बोर्ड आहे. तर त्याकडं आपल्या पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि कोचिंग संस्थांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. आता मला इथं म्हणजे मी बऱ्यापैकी गोष्टीचा या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितल्यात. मी इथं तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विनाकारण कोणत्याही गोष्टीचा अट्ठास धरू नये. फॉर एक्झाम्पल आपलं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कलेक्टर किती लोक होऊ शकतात? तर 2 लोक, 3 लोक, फार फार तर 4, 5, 6 लोक कलेक्टर होऊ शकतात. पण जर 40च्या 40,000 कलेक्टर होऊ शकता का? तर नाही होऊ शकत. त्याच पद्धतीनं IIT असेल म्हणजे JEE मेन्स असेल किंवा नीट असेल या ठिकाणी खूप मर्यादित जागा आहेत आणि त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत आपला मुलगा किंवा मुलगी किंवा आपला जे पाल्य आहे त्या पालकांच्या त्या पाल्यांच्या कुवतीनुसार त्यानं ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रवेश मिळणार आहे ते महत्वाचं बोर्ड म्हणजे स्टेट बोर्ड, त्याला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. सेमी इंग्रजी शाळा ज्या स्टेट बोर्डाच्या ज्या सेमी इंग्रजी शाळा आहेत ज्या ठिकाणी चांगले शिक्षक आहेत अशा शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे नामांकित कॉलेजेस आहेत जसं COEP वगैरे झाले या ठिकाणी प्रवेशासाठी जी कामाला येणारी एक्झाम आहे ती महाराष्ट्र सीईटी एक्झाम आहे. त्याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या पाल्यांचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. आम्ही या वेगवेगळ्या धर्तीवर मी तुम्हाला इथं अजून एक मला पॉइंट बोलायचा आहे. मी या ठिकाणी तरी पण जी हुशार मुलं असतील त्या मुलांसाठी मी सांगू शकतो की ज्यांना वाटतंय की आपण खरेच टॅलेंटेड आहेत आणि आपण JEE आणि JEE ॲडव्हान्स अशी एक्झाम देऊ शकतो अशा पालकांसाठी मी सांगेल की पुण्यामध्ये M प्रकाश नावाचा एक क्लास आहे. तो खूप छान क्लास आहे. अकोल्यामध्ये म्हणजे त्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे. अकोल्यामध्ये पाध्या अकॅडमी नावाची अकॅडमी आहे त्या ठिकाणी सुद्धा रिझल्ट त्यांचा खूप चांगला आहे. JEE ॲडव्हान्सचा इचलकरंजी म्हणजे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी सुद्धा JEE आणि JEE ॲडव्हान्सचा चांगला रिझल्ट येतो. लातूरमध्ये शाहू कॉलेज नावाचं कॉलेज आहे त्या ठिकाणी नीटचा रिझल्ट चांगला येतो. मला असं म्हणायचं की जी हुशार मुलं आहेत त्या मुलांनी या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 11वी 12वी साठी प्रयत्न केला पाहिजे आणि जे
जे सर्वसाधारण किंवा ज्याला आपण असं म्हणतो की जे थोडेसे हुशार मुलं किंवा होतकरू मुलं आहेत, त्यांनी महाराष्ट्रातील जे सीईटीचे नामांकित क्लासेस आहेत, ज्या ठिकाणी प्रॉपर सीईटी शिकवलं जातं, अशा ठिकाणी प्रवेश घेतला पाहिजे असं मला वाटतंय. या ठिकाणी मी तुम्हाला माझं विवेक डोके या नावानं यूट्यूब चॅनल आहे, त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या क्लासेसची माहिती उपलब्ध करून देत असतो. त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. आज मी औरंगाबाद टुडे यांच्या माध्यमातून मी माझा तुम्हाला संपर्क क्रमांक शेअर करत आहे. माझा संपर्क क्रमांक आहे 9960852249. त्यामुळे तुम्हाला काही करिअर रिलेटेड क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मैसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. आपका स्वागत है मुल्क की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए. इक्विनिक्स IT सॉल्यूशंस, लैपटॉप 8000 रुपए से शुरू, डेस्कटॉप 8000 रुपए से शुरू, iPad 8000 रुपए से शुरू और तब 30,090 रुपए से शुरू. सभी डिवाइस पर 3 महीने से लेकर 6 महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है. बिल्कुल ही न्यू लैपटॉप, बेस्ट परफॉर्मेंस, बेस्ट बैटरी परफॉर्मेंस. आप एक बेहतरीन लैपटॉप के पात्र हैं. आज औरंगाबाद वासियांसाठी औरंगाबाद ब्रेकिंग टुडे व मुल्की की आवाज यांच्या निमित्तानं आज आपण पुण्यावरून DY पाटील कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर प्रमोद वडते सरांना इथं इंजिनिअरिंगच्या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्याचं इम्पॉर्टन्स याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला डॉक्टर प्रमोद वडते सर मार्गदर्शन करतील. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर प्रमोद राम वडते. मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे आणि पुण्यामध्ये साधारणतः 15 वर्षापासून इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ॲडमिशनच्या संदर्भात बोलायचं झालं तर 12वी नंतर आपण एक तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ह्या दोनच सेगमेंटकडे आपण विचार करतो. तर सर्व पॅरेंट्स लोकांना वाटतं की माझ्या मुलांना डॉक्टर बनावं, माझ्या मुलांना इंजिनियर बनावं. पण तुम्ही त्याला विचारलं का त्याला काय बनायचं आहे ॲक्च्युली? हा प्रश्न त्याला विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या गोष्टीकडे फोकस करा की जर इंजिनिअरिंगला जायचं तर इंजिनिअरिंगमध्ये काय करायचं आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याचं ध्येय काय आहे. तुम्ही तुमच्या ज्या कल्पना आहेत तुम्ही त्याला कंपल्सरी देऊ नका. माझं असं म्हणणं आहे की इंजिनिअरिंगला ज्यावेळेस आपण जातो तर बेसिकली 4 ब्रँचेस आपण कोर ब्रँचेस म्हणतो, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि ENTC. तर आत्ताच्या दिवसाप्रमाणे जर विचार केला की मागील 5-6 वर्षापासून सगळ्या जणांना एक तर IT सेक्टरमध्ये जायचं आहे, सगळ्यांना नोकरी ही ITतच पाहिजे, ऐशो आरामाची नोकरी पाहिजे. पण सध्या परिस्थिती पाहता की जसा 2021 पासूनचा कल चालला आहे कोविडच्या नंतरचा, तर कम्प्युटर खूप हाई पोझिशनवर गेलाय आणि आता तो सर्वसाधारणपणे खाली उतरायला सुरुवात झाली. पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपण अदर ब्रँचेसचा विचार करतो, मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, इलेक्ट्रॉनिक्स झालं, इन्स्ट्रुमेंटेशन एक ब्रँच चांगली आहे, ह्या सगळ्या ब्रँचेसचे करिअर पाथ हे खूप छान आहेत. कारण आपण इंजिनिअरिंगमध्ये ह्या 4 ब्रँचला मदर ब्रँच म्हणतो. आता ह्या 4 ब्रँच चूज करताना आपल्याला काय करायला पाहिजे की आपलं पुढचं ध्येय काय आहे, आपल्याला पुढे जॉब कशामध्ये करायचा आहे, त्या उद्देशाने आपण ती ब्रँच चूज करायची. आता एक नवीन कन्सेप्ट आलाय NEP 2020. ह्या NEPच्या कन्सेप्टमध्ये कोणताही मुलगा कोणत्याही ब्रँचमध्ये कोणत्याही वर्षी आणि कुठेही शिक्षण घेऊ शकतो. पण एक गोष्ट आहे की त्याला जे आवडतं ते करण्याची संधी ह्या NEP 2020 मध्ये भेटली आहे. तर माझा म्हणण्याचा उद्देश एक आहे की आपण मुलाला जी ब्रँच आवडती किंवा ज्या कोर ब्रँचेस आहे की तिथून आपल्याला सब ब्रँचेसमध्ये जाता येतात. सो उदाहरणार्थ आता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर मी मेकॅनिकलचं जर बोलायचं झालं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण डिग्री केल्यानंतर डिझाईनमध्ये जाऊ शकतो की जो IT सारखा जॉब आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाऊ शकतो, एरोस्पेसमध्ये जाऊ शकतो, अदरवाईज कन्स्ट्रक्शनच्या एरियामध्ये जे काही कन्स्ट्रक्शन आहे, शिप बिल्डिंग इंडस्ट्रीज झाल्या, जे सेल आहे, गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटची एक कंपनी आहे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होतात. सिव्हिलमध्ये जर विचार केला आपण तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा सगळ्यांना एकच वाटतं की तो साईटवर जाणार, जॉब करणार, हे कामं करणार. त्या व्यतिरिक्त त्याचा डिझाईन म्हणजे हा IT रिलेटेडच पार्ट झाला. तर कम्प्युटरला जाण्याचा आणि IT सेक्टरमध्ये जॉब करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आपण त्या को अलाइड ब्रँचेसमध्ये पण जायला पाहिजे की जेणेकरून आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य होईल, त्याला इंटरेस्ट असेल आणि त्या इंटरेस्टचं रूपांतर नंतर त्याच्या जॉबमध्ये होईल.
तर सर्व पालकांना एकच सांगणं आहे की जर आपल्याला इंजिनिअरिंगला पाठवायचं आहे तर त्याचा फील्ड ऑफ इंटरेस्ट आयडेंटिफाय करा आणि त्याप्रमाणे त्याची ब्रँच चूज करा. दुसरी गोष्ट, जर मेडिकलमध्ये जायचं असेल तर त्याला किती आवड आहे आणि त्याला मेडिकलमध्ये फक्त MBBS हा एकच ऑप्शन नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे. आता एक नवीन जोरदार ट्रेंड चालू आहे 2 वर्षाखाली, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी नावाचं. आणि ह्या सगळ्या ठिकाणी पैसे भरून जाण्यापेक्षा एकच आहे की आपल्या गुणवत्तेच्या आधारावर तिथं आपण आपलं जागा कायम केली पाहिजे. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी एकच गोष्ट लागणार आहे, आपण जे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स जो इंजिनिअरिंगसाठी ग्रुप विचार करतो तसा मेडिकलसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे जे नीटसाठी जो कोर्स आहे याच्यामध्ये आपण आपलं तज्ञता गाठणं खूप गरजेचं आहे. आणि त्या उद्देशाने आपल्याला योग्य ठिकाणी आपल्या योग्य त्या कॅपॅबिलिटीवर आपल्याला चांगलं महाविद्यालय भेटू शकतं. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर प्रमोद राम वडते. मी अजिंक्य DY पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहे. मागील 15 वर्षापासून मी इंजिनिअरिंग मध्ये सेवारत आहे या गोष्टीत. जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या संदर्भात काही अडचणी असल्यास किंवा तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. मोबाईल नंबर आहे 9762436602. धन्यवाद.